हाय सगळ्यांना नमस्कार. शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि लाईटी लावायच्या राहिल्यात. टिपकं गाठत म्हणून बटनातून करंट येतं म्हणून भ्या वाटतं. काय झालंय, भाजी घातली शिजायला. इतकं वारा सुटले आणि पाऊस येतोय, झिमझिम चालू आहे. मगाच्या धरणं चालू आहे, 2 तास झाले उघडा नाही. आणि भाजी करायची म्हणून कोथिंबीर राहिली होती आणायची. त्याला कढीपत्ता दिला. कोथिंबीर मग अशी विसरून गेली न्यायची. आमच्यात करायची घेवड्याची शेंग. घेवड्याच्या शेंगाला ताजी ताजी रानातली कोथिंबीर. आज 3 जुलै. कुठं कुठं पाऊस येतोय सगळ्यांनी कमेंट करून सांगावं. असला पाऊस येतोय आमच्या इकडं, धडक कपडे भिजा तर धड बाहेर निघू वाटाणा घरात ना. माणसं आजारी पडायची बारी झाली. आजारी पडलेलं नीट व्हायला नको काय नको. मला तर काय बारकी छोटीशी थोडीच आणली, लई पण नको म्हणलं, नासकारा हाय म्हणून आपलं किती पण कोथमीर लय हाय रानात मग किती पण नाश करायला नको म्हणलं. थांबा मी नीट करते, तुम्ही नका बाया नीट करू. तुम्हाला देते मी चिरून हे करून. आणि आमच्यात काय कालवण करायचं, भाजी आता काय भाजी करायची. चुल पेटावल्यावर बरं वाटतंय. गार तरी लागा नाही, नाहीतर काय खरं नाही. हातपाय आकडून बसलं तर कशाला चुलू आहे. आणि सरपाटीला चूल पेटवून नासत बसू का. एकतर बोललं झालंय ती पेटा नाही आधी चल हाय बारक्या उलट्या काटक्या त्या जायच्या धरून, पण काय करायचं. हा हो की, पण लय गार पण नाही खाऊ वाटत. शेंगला नादावली असते तर गुरांचं ही राहिलं असतं. गुळी ठेवली, थोडं शान राहिलं होतं काढायचं सकाळी, ती काढलं काढून अहो पेटवायची होती, पण ही दळण ही बांधायची होती. ती दळण ही बांधून देऊन मोठा झाडून शेंगा आम्ही कशी करणार आहे थांबा आता त्या कशी करते तुम्हाला दाखवते. आधी कोथिंबीर चिरून देते. लसूण आपण ह्याच्या भाजीला कसा तडका देतो तसा लसणाचा चांगला लाल भाजायचा. नंतर जिरी मोहरी कढीपत्ता टाकला आणि तशी शेंग धुवून टाकायची आणि पाती करायची. मसाला टाकायचा, शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकायचा नाही, कारण की कोथिंबीर टाकायची. असली भारी लागते करायला, अशी पारताय मस्त अशी भाजायची. अशी भारी लागते बिना पाण्याची. हा बिगर पाण्याची. काय काय उकडते मगाच्या धरणं पाऊस येतोय, नीट केली वाढू गेली त्याला, पण नीट कराय नीट हे करून. लागते बरं का भाजी, त्याच्यामुळे बापूचं सारखं नाव घेत जाणार का वात्या बाया खावात्या तुम्हाला. शेंग केली पण आमच्यात लागते, त्याच्यामुळे मग सगळ्यांना पुराय अशी करतो आम्ही. हा राहिली तरी सकाळच खाते ती, पण कमी आल्यावर काय करायचं. कमी आल्यावर काय करायचं. हा याच्यात तुमची मला वाटतं 4-5 काला भाज्या काढायचं नाही चाललंय. आणि डाळिंब सोडले. डाळिंबाचा हा एकच म्हणजे लय अवघड प्रश्न आहे. डाळिंबाव किती औषध जरी मारलं आणि काय झालं तरी डाळिंबाव एकदा तेल्या रोग आला ना की शेतकऱ्याचं पक्कच मारा नाही. किती पळायचं, किती डाळिंबाला तर किती हे असतं. त्याचं काट तर एवढं टोचत्या डाळिंबीच्या बागेचं होया. त्या डाळिंब छाटल्यावर ती काट बाहेर काढायचं म्हणल्यावर तलपच जाते ना. हा काय बारा डाळिंबच हाती लागत नाही होय. आणि आजकाल त्या तेल्यामुळं आणि त्या माशीमुळं माणसांनी डाळिंबीच्या बागा सुद्धा ठेवल्या नाहीत रानात. मी पण लांब पत काहीच नाही ठेवलं वय आत्या, बरोबर ना. हा आता आत्यांनी सोडले डाळिंब आणि आता आम्ही दोघी डाळिंब खातोय. चला बऱ्याच दिवसातनं डाळिंब खाते या, लय दिवसातनं. शेजारी सगळ्या बागायचं पण कधी जात नाही आपण कुणाच्या बागेत आणाय डाळिंब. मी म्हणली तरी जात नाही, कारण का नाही जा वाटत, कारण का बागांना एवढा खर्च असतो ना आणि मेहनत पण इतकी असते ना. खायला काय नेट पडतंय त्यांना किती कष्ट. पण जी रानात कष्ट करतं ना शेतकरी, ज्या बागा आहेत ना,
असं टिपकं लागून राहिले किंवा वातावरण असलं ह्याच्या असलं ना तर मग झोप येत नाही, झोप अक्षरशः आम्हाला शेतकऱ्याला. आमच्या पाहुण्यांच्यात वानावळा आम्हाला कसं आमच्या पाहुण्यांच्यात हायत त्याच्यामुळे येतोय वाहनावळा सगळ्याचा कोणलं तरी. आमच्या बाच्याची मुलगी दिली इथं तिच्यात या सगळं द्राक्षी डाळी आंब्याचे चोकूचं काय असेल ते येतं. पण ती दिवशी काय दुसरं ते काय ते ना? ड्रॅगन फ्रूट व्हिडिओ टाकला की मी बापूंच्या आत्याच्या मुलाचं आहे ते. लय भारी लागायची ती दोन होते ते कोण्या खाल्ली व कुणाकडे खातं नाही खाल्ला का भारी लागते. इतकं मला लय दिवस त्या ड्रॅगन फ्रूटचं झाडच माहित नव्हतं कसलं असतं ते. लय नंतर नंतर कळायला लागलं की ती तसं असतं ड्रॅगनचं झाड. हं. म्हणजे पहिलं कधी कधी बघितलेलं नाही आणि कधी कुणी लावत नव्हतं. आता आता एवढंच लावायला लागल्यात ते ड्रॅगन ते. ह्याला बी किती कप्प कप्प होती किती कप्प कप्प असं बोलत बोलत गप्पा हाणत हाणत आमचं कालवण शिरलं, कोथिंबीर चिरली त्यात टाकायची राहिली. खात खात तुम्हाला आपलं चला म्हणलं काहीतरी दाखवायचंय म्हणजे सांगायचंय. कारण का कुठली गोष्ट झाली ना तर शेतकऱ्याचं ते पक्क मारा नाही. बाजार नाही गावल्यावर कांद्याचं तसंच आहे, द्राक्षीचं तसंच, विकायचं हातात नाही. द्राक्षीचं पण तसंच आहे. कुठली आणायचं कुठली गोष्ट आणताय माणूस हा. जिद्दीने आणतं पण ती विकायचं जिद्दीने नाही कारण की ती आपल्या हातातच नाही ना. आमच्यात पहिल्यांदाच होतं द्राक्षाची बाग होती, डाळिंब होतं. पण डाळिंबाचं ती काट बाहेर काढताना काय वाटतं पक्षी लय हाताचे आगू आगू व्हायची लय. आत्या तर घरनं खराटच घेऊन यायची म्हणायची खराट्याने झाडा चला मागणं खराट्याने झाडा का तर खुरपा येत नाही आणि खुरपायला लागलं धावतात हातात काट मोडायचं म्हणून खराट्याने झाडून घ्यायला लावायच्या मागणं. खराट्याने झाडून काढलेलं रानातलं डाळिंबीच्या पाण्यातलं. माझं लग्न झाल्या नवीन नवीन आम्ही जिथं राहतोय ना ह्या रानात होतो. बारीक बारीक काट असतात तिथे डाळिंबीचं टोचतात. आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे त्यांच्यात असतं ते, पण मी माझा अनुभव सांगितला. आता ती काय करते असं वरून इकडं इकडं तिकडं मध्ये तिकडं इकडं ट्रॅक्टरने ओढीत नाही ती. हा आपल्यात ट्रॅक्टर नव्हता त्या त्यामुळे आम्ही हाताने बाहेर काढायचो. असं बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला पहिली सगळीच काढली. कमेंट करून हे सांगा. आता निघाले ना बाय सगळ्यांना